मुंबईत जो काही विजय मिळवलेला आहे त्या संदर्भातला हा सध्या या ठिकाणी जल्लोष करण्यात येतोय, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। काल राज्यातल्या तब्बल 29 महानगरपालिकांचे निकाल समोर आलेले आहेत आणि त्यात मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं। ठाकरे बंधू काय किमया करतात याकडे देखील लक्ष होतं आणि कालचा हा जो निकाल आहे मनसेला अपेक्षित निकाल नव्हता, तरी देखील आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू, मराठी माणसाकरता आम्ही लढा देऊ, मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी आम्ही कायम लढत राहू, असं संजय राऊत आणि राज ठाकरे या दोघांनीही सांगितलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे या विजयी उमेदवारांसोबत काय चर्चा करतात, काय सूचना देतात किंवा पुढची काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसेच्या ज्या उमेदवारांनी काल गुलाल उधळला त्यांनाच आता शिवतीर्थावर बोलवून त्यांचं सत्कार, त्यांचं स्वागत करण्यात आलंय, आनंद साजरा करण्यात येतोय। मनसेच्या विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यात येतंय। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या विजयी उमेदवारांचं औक्षण करतायत। मनसेचे जे नगरसेवक विजयी झालेले आहेत, जे उमेदवार नगरसेवक पदी आता विराजमान होणार आहेत, त्यांचं कौतुक या ठिकाणी करण्यात येते। राज ठाकरेंनी देखील खचून न जाता धीर धरा, आपण आपला लढा कायम ठेवूया, जोपर्यंत मराठी माणसाला त्याचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार, असं राज ठाकरे देखील म्हणालेत। आणि सध्याची ताजी दृश्य तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। शिवतीर्थावर मनसेची बैठक पार पडतीये, विजयी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यात येते।